भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे, पण त्याच नागपूरमध्ये मनसे आणि शिवसेना उभाटे यांनी देखील चांगला परफॉर्मन्स आता तरी दिसतोय। मनागाव, मनादेश, खान्देश, जळगावमध्ये काय घडतंय बघा। विष्णू मंगळे पहिल्या फेरीत 140 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। हेच विष्णू मंगळे जे आहेत ते तिथले जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे। तर आमचं छत्रपती संभाजीनगर मध्ये काय आकडेवारी आहे ती पाहूयात। भाजप 8, शिवसेना 4, राष्ट्रवादी 3 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 2, MIM 4 आणि आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगर मध्ये। सर, ज्या छत्रपती संभाजीनगर शिवसेना युबीटीचा बालेकिल्ला राहिलाय त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना 3 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे। पण मी दर्शकांना पुन्हा एकदा सांगते की पोस्टल वोटिंग आहे, त्यातून ट्रेंड सेट होतोय, पण EVM मध्ये काय कौल दिलाय, जनसामान्यांनी काय कौल दिलाय ते पाहणं महत्त्वाचं आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये आता तरी भाजप आघाडीवर दिसतंय। तर मी छत्रपती संभाजीनगरचं राजकीय नाट्य आपण काही दिवसांपासून बघतोय। महायुती होता राहिली, शेवटच्या क्षणी महायुती ही झाली नाही, वेगवेगळं लढावं लागलं। इच्छुकांनी काय काय राडे घातले आपण पाहिलेले आहेत। तिथल्या स्थानिक नेत्यांना इच्छुक पिंपरी दादांचं होम ग्राउंड पिंपरीमध्ये आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी 7 जागांवर आघाडीवरती आहे। सांगता येत नाही, मोठी चर्चा। मी शो करायला तिथे गेलो होतो मूळ महापालिकांचा, त्यामुळे दादा पिंपरी चिंचवड राखू शकतात। तस्सर जी आहे ती पुण्यामध्ये दिसणार आहे, अण्णा विरुद्ध दादा। मुरली अण्णा काय करतात आणि अजित दादांनी देखील तिथं प्रतिष्ठापणाला लावलेली होती। पण तिसरे दादा जे आहेत चंद्रकांत दादा ते देखील प्रचारात बोलत होते। चौथे दादा पण आता पिंपरी चिंचवड मध्ये आलेले आहेत, महेश लांडगे आमदार। त्यामुळे आता नेमकं पिंपरी चिंचवड मध्ये काय होत आहे, न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। कुठे जायची गरज नाहीये तुम्हाला, आम्ही तुम्हाला सगळा निकाल तंतोतंत देणार आहोत, त्यामुळे तुम्ही जाऊ नका कुठे। पुण्यामध्ये भाजप 16 जागांवर आघाडीवर दिसतंय। पुणे तर खरं भाजपचं चांगली सत्ता पुण्यामध्ये होती, त्यामुळे पुण्यामध्ये आता परत सत्ता राखण्यामध्ये ते यशस्वी ठरतायत का ते पाहावं लागेल। पुण्यात इथे काय उणे, त्याच्यामुळे सत्तेची उणेगिरी जी आहे ती भाजप पुन्हा एकदा मिळवते का ते आपण पाहूयात। म्हणजे उणे अधिक होतंय काही लवकर आपल्याला कळेल। अगदी महत्त्वाचं, कारण मुंबई नंतर पुणे सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, त्यामुळे पुण्यामध्ये कोण सत्ता राखतंय हे खरंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 16 जागांवर भाजप आघाडीवर आहे। सर, तुमचं नाशिक सांगा। हो, आमचं नाशिक, तुझं छत्रपती संभाजीनगर, असंच आता आज बोलावं लागणार आहे। नाशिक बघा, भाजप 7, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 8, कमाल आहे। 8 जागांवरती आघाडी ठेवून आहेत। वंचित काहीच नाही, काँग्रेस 2, मनसे 3, शिवसेना युबीटी 3 जागांवरती आघाडीवरती असल्याचं कळतंय। हे पोस्टल वोटिंग आहे, EVM काउंटिंग थोड्या वेळ सुरू होईल, यातली आकडेवारी बदलू शकते। पण आश्चर्यकारक यामध्ये मला जो आकडा वाटतोय तो अर्थातच भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वाटतोय। 8 जागांवर या ठिकाणी बघायला मिळतं। खरं तर नाशिक मध्ये जे काय आपण बघितलं, आता छत्रपती संभाजीनगर आमचं आलेलं आहे। भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे, शिंदे शिवसेना 4 जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे, MIM 4 जागांवर आघाडीवर आहे। मोठ्या प्रमाणात मुस्लिम वोटिंग आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं ते वोटिंग कोणाला जातं पाहणं महत्त्वाचं। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, भाजप 14 जागांवर, शिवसेना 18 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 जागांवर, मनसे 5, शिवसेना उभाटा 8 आणि काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपण बघतो। एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली नाही, त्यामुळे क्षणाक्षणाला ही आकडेवारी जी ती बदलताना आपण बघतोय। याच पद्धतीने सगळी आकडेवारी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर आपल्याला तसं जाता नाही आलं तरी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून गेलेलो आहोत आणि तिथून आम्ही सांगतोय मुंबईमध्ये काय होतंय। 54 जागांवर विशाल सर महायुती आघाडीवर आहे। ठाकरे बंधू 29 जागांवरती आघाडीवरती आहे। मुंबईत 54 जागांवरती महायुतीने आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे मंडळी आपण जर बघूयात ही आघाडी अशाच पद्धतीने कायम। नागपूरमध्ये जाऊयात, प्रभाग क्रमांक 36 भाजपच्या शिवानी दाणी जे आहेत त्या आघाडीवरती असल्याचं कळत आहे। नागपूर प्रभाग 33 मध्ये भाजपच्या भारती बुंदे आघाडीवरती आहेत आणि त्याचबरोबर प्रभाग 34 मध्ये भाजपच्या मंगला केकरे देखील आघाडीवर कळत आहे। शिवानी दाणी यांच्या सीटकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्याच्यामुळे बघूयात कशा पद्धतीने ही आघाडी कायम राहते। अजून प्रभाग क्रमांक 36 मध्ये जे की तुम्ही सांगितलं शिवानी त्यांचं आता काय नेमकं घडतंय, आघाडी ती कायम राखण्यामध्ये ते यशस्वी ठरतायत का हे देखील पाहायला लागेल। फील गुड क्लायमेट नागपूरमध्ये भाजप करता दिसून येते। भाजपचं ते होम ग्राउंड आहे, अर्थात त्यांनी तिचं काम देखील जोरदार केलेलं असणार। बरं, बऱ्याच ठिकाणी असं देखील आहे की मतदार गृहीत धरून की हे आपल्याकडेच येणार आहे अशा पद्धतीने देखील गणित बांधण्यात आलेलं होतं। न्यूज 18 मराठीवरती
आवाज महाराष्ट्राचा प्रत्येक क्षणाक्षणाचे निकाल आपण जाणून घेतोय. एक बर्ड व्ह्यू चला टाकूयात. नागपुरात प्रभाग 34 मध्ये भाजपच्या मंगल खेकरे आघाडीवर असल्याचं कळते. एक एक करत 29 महापालिकांमध्ये वेगवेगळ्या महापालिकांची आघाडी पिछाडी समोर येते. नागपुरात प्रभाग 35 मध्ये गवई आघाडीवर असल्याचं कळतंय. सोलापूर महानगरपालिका प्रियंका प्रणिती शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. आता आपण बघतोय भाजप तिथे आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे 3 तर राष्ट्रवादी देखील 5 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1 जागावर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ज्याचा तो बालेकिल्ला आहे तो फक्त 2च जागांवर आघाडीवर आता तरी दिसून येतोय. आता ईव्हीएम मध्ये जनसामान्यांचा काय कौल आहे ते देखील पाहावं लागणार आहे. पण आता आपण बघतोय काँग्रेसचा बालेकिल्ला तिथे सर सुशील कुमार शिंदे आहेत, त्यानंतर प्रणिती शिंदे आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये आपण बघतोय पिंपरी चिंचवड मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत काटेकी टक्कर पाहायला मिळतेय. पिंपरी चिंचवड मध्ये भाजप 12 जागांवर आघाडीवर. प्रचाराचा आका ते महाराष्ट्राचा आका आणि मग आम्ही हातात बांगड्या घातल्यात का इथपर्यंत प्रचारातली भाषा जी तिथं वापरली गेली. पण पिंपरी चिंचवड सजग आहेत. चला नाशिक मधलं जाणून घेऊयात. नाशिकमध्ये प्रभाग 13 मध्ये जर आपण पाहिलं तर भाजपच्या आदिती पांडे हितेश वाघ आघाडीवरती आहेत. तर भाजपचे शाहू खैरे हेच ते शाहू खैरे जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते आघाडीवर असल्याचं कळते. बबलू शेलार देखील आघाडीवरती आहे. नाशिक प्रभाग 13 मध्ये भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचं लक्षात येत आहे. पाहूयात ही आघाडी कशा पद्धतीने कायम राहते. पुन्हा एकदा पोस्टल वोटिंग आहे, ईव्हीएम काउंटिंग सुरू व्हायचं. कारण नाशिक मध्ये जे काय आपण नाराजी नाट्य पाहिलं त्यानंतर सरप्राइझिंगली तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे 8 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप सर 5 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे 2 जागांवर,